हरि ओम। श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्रे नयेरे तुझ वेण निद्रा करी भेटसी मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। आधी देखीला देहधारी मग पहावे जगदांतरी तयाचे निया उपरी परब्रह्म व्हावे। मागच्या वेळेपासून आपण जो उपदेश नावाचा समास बघतो आहोत ना, पूजा घेतात ही प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अवतारी तरी निजधामा येऊन गेले, ह्याच्यावर आपण मागच्या वेळेला थोडासा तो भाग बघितला की ज्याच्यामध्ये सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे सारा सारे विचारे संत संगे, ही जी समर्थांची शिकवण आहे सगळ्याच संतांची आहे रादर, की निर्गुण असं दोषा लावून तर अनुभवाला येतो अशातला भाग नाही. कारण निर्गुणाची कन्सेप्ट अमूर्त आकळायला आणि ते आकलनाच्या शक्ती पॉसिबिलिटीमध्ये यायला त्याला एक काहीतरी आधार लागतो अंतःकरणाला, आणि त्याला सगुण उपासना हा आधार आहे. सगुण निर्गुण याच्यापेक्षा पण साकार निराकार हे शब्द जास्ती सोपे वाटतात, की आकार कशाला तरी आकाराचा आधार असतो आम्हाला किती नाही म्हटलं तरी. सगुण म्हणजे काय तर सत्व रज तम या 3 गुणांनी प्रकृती बनलेली आहे, आणि तिच्यातून आम्ही ती ज्या तत्वाच्या आधारावर बनलेली आहे त्या ईश्वराचा आम्ही वेध घ्यायचा प्रयत्न करतो. पण मुख्यतः मला आकाराची सवय असते, सगळ्या गोष्टींना आम्ही आकारात बघायची सवय असते, त्यामुळे ईश्वर पण आम्हाला मूर्त स्वरूपात लागतो. तो मूर्त आहे आणि अमूर्तही तोच आहे, अशा प्रकारची संतांची शिकवण आहे. म्हणून 3 प्रकारच्या उपासनांचे टप्पे स्वामीजी सांगत असत, की पहिली म्हणजे सगुण साकार, म्हणजे मूर्ती पण आहे आणि त्याच्याशी माझा आकार पण आहे आणि सगुणामध्ये पण आहे, सगुण साकार. दुसरं सगुण निराकार, मी गुणांमध्येच आहे, मनानेच त्याची कल्पना चाललेली आहे पण एक विशिष्ट आकार नाही. अल्लाह सगुण निराकार, तोच प्रतिसाद देतो, शिक्षा देतो, कयामतच्या दिवशी तो हिशेब पण करणार आहे, त्यामुळे त्याला गुण आहेत. तो सर्व प्रकारचा सांभाळ करतो, आमच्या पाप पुण्याचा हिशेब पण तोच करणार आहे. ही जी सगळ्या कन्सेप्ट फक्त तिथेच त्याच धर्मात आहे असा भाग नाही, आमच्याकडे पण तेच आहे. गीतेमध्ये पण सर्व प्रकारच्या तत्वाचा उपदेश केलेला आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत, सर्व तो आहे, तोच माझी गती आहे, तो माझं भरण पोषण करणार आहे, तो प्रभू आहे, साक्षी आहे, निवास आहे, विश्व त्याच्याच ठिकाणी निवास करतं, तोच एक शरण्य आहे. सुहृत म्हणजे अगदी जवळचा, ज्याच्याशी आम्ही बोलू शकतो असं तोच आहे. हे काय आहे? सगुण ईश्वराचंच वर्णन चाललेलं आहे, निराकार. पण याच्या पलीकडे याच्याशी काहीही संबंध नसलेला उत्तम पुरुषस्तन्य, अजून एक उत्तम पुरुष नावाने त्याचं वर्णन केलंय, की त्याचा आणि या एकूण चाललेल्या व्यवहाराचा काही संबंध नाही, केवळ तो साक्षीभूत आहे असं म्हटलं. त्या प्रकारे सगुण साकार, सगुण निराकार, आणि तिसरी धारणा म्हणजे निर्गुण निराकार, जी धारणा इतर धर्मांमध्ये नाही आहे फारशी. त्या अनुभवाचा सगुण निराकारापर्यंतच टप्पा उपासनेचा जातो, आणि मग निर्गुण निराकार हा जो भाग आहे तो अनुभवाच्या प्रांतामध्ये त्याचा उपयोग आहे, मी तिथे त्याचा वेध घेऊ शकतो. सगुणाची पूजा करता येते, सगुणाशी संवाद साधता येतो,
जरी आकार नसला तरी सांभाळ बाबा मला असं वाटतं. जे ते कोणाशी निराकाराशीच संवाद साधतो आम्ही. दरवेळेला कुठे मूर्ती समोर येते, पण अस्तित्व मनामध्ये धरलेलं असतं की ज्याला आकार नाही पण ते आहे असं मी मनामध्ये भावतो. सगुण निराकार ते जास्ती कम्फर्टेबल आहे. सगुण साकार म्हटल्यानंतर त्याला एका मूर्तीची किंवा एका प्रतिमेचं बंधन अंतःकरणात आपोआपच येतं. म्हणून कुठल्या प्रकारची उपासना श्रेष्ठ, तर उत्तमा सहजावस्था. हे जे म्हटलंय की सहजावस्था संतांची स्थिती ही उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तीपूजाश्च, तीर्थयात्रा धमाधमा. तीर्थयात्रा ही सगळ्यात कमी प्रतीची, म्हणजे तीर्थयात्रा करू नये अशातला भाग सांगितला नाही, पण तिथे गेल्यानंतरच देव भेटतो अशा प्रकारच्या धारणेने तीर्थयात्रेला जाणं ही खूप कनिष्ठ प्रतीची भक्ती आहे. म्हणजे अजून खूप डेव्हलपमेंटला स्कोप आहे असं सांगायचं की तिथे गेल्यानंतरच आमचं होणार आहे. रामकृष्ण ज्या वेळेला ज्ञानस्थिती प्राप्त झाली आणि मग कोण अशा प्रकारची ज्ञानी किंवा भक्त आहे तर त्यांच्या भेटीची ओढ त्यांना खूप लागली. ते असं म्हणत असत, आई ह्या संसारी लोकांशी बोलून बोलून माझं तोंड आता पोळलेलं आहे, त्यांचे ते विषय नको वाटत, कोणीतरी भक्त तुझे भेटतील असं कर. आणि मग ते असं कोणी जवळपास त्या काळामध्ये त्या भागामध्ये खूप साधू येत असत वेगवेगळ्या संप्रदायांचे, तर कोणी ज्ञानी व्यक्ती आली असं किंवा असं कळलं तर त्या आधी हृदयरामला पाठवत पहिले भाषाला की बघून एकदम काय आहे, आणि त्याला जर का वाटलं की हे ज्ञानी आहे तर मग रामकृष्ण भेटायला. मग त्यावेळेला एक पूर्ण ज्ञानी आलेले आहेत असं त्यांना वाटलं, लक्षात आलं. आणि बाह्य सगळं वर्तन जे होतं ते थोडंसं पिशाच्यवत, म्हणजे खूपच अद्भुत वाटेल अशा प्रकारचं आणि वेडा वाटेल अशा प्रकारची व्यक्ती, पण आतून पूर्ण ज्ञानी असं रामकृष्णाने त्याचं वर्णन केलंय. तर त्यांनी विचारलं की ज्ञानी झालो याचा संबंध, पूर्ण ज्ञान झालं हे कसं समजायचं. तर ते म्हटले की त्यांनी रामकृष्णांना असं सांगितलं की गंगेचं पाणी आणि आपल्या घरातलं पाणी हे ज्या दिवशी एकसारखंच पवित्र वाटतं त्या दिवशी ज्ञान झालं असं समजावं. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की तो भाव आता संदिग्धता कुठल्याही प्रकारची नाही, कुठेतरी गेल्यानंतर आम्हाला ज्ञान होईल, कुठेतरी गेल्यानंतर ईश्वराचा स्पर्श होणार आहे आणि मग आम्ही पवित्र होऊ. हे सगळ्या भानगडी निघून गेल्या आहे, तिथेच असाच मीच पवित्र आहे, तत्वस्वरूप आहे. ही धारणा थोडा वेळ धरता येणं, मध्यमा ध्यानधारणा, की त्याचा वेध घेण्याची आता प्रवृत्ती आहे, पण ती अनुभवाला आली आणि अनुभवाला आल्यानंतर स्थिरावली सहज अवस्था, पूर्णत्व. आता काही करायची आवश्यकता नाही. पण त्याच्या आधीचा जो टप्पा आहे त्याच्यामधून त्या सगुण निराकाराचं सतत अंतःकरणामध्ये चिंतन राहणं. जिथे जातो तेथे तू माझा संगती, चालविसी हाती धरवते. कुठेतरी गेल्यानंतर ते होतं असं नाही, जिथे मी आहे तिथे तू आहेस, अशा प्रकारची सहज भावावस्था. या सगळ्या टप्प्यांचं वर्णन मोठ्या भाग्याने संतांनी डॉक्युमेंट करून ठेवलं, नाहीतर हे कुठून आम्हाला कळलं असतं. म्हणून समर्थांनी दासबोधाच्या सुरुवातीला कवीश्वरांचं हे केलेलं आहे, स्तवन केलंय, कविस्तवन. कवी म्हणजे कोण, तर ज्यांनी अनुभवलं आणि सगळं डॉक्युमेंट करून ठेवलं त्या अवस्था. त्याच्यामुळे त्याच्याकडून प्रेरणा घेऊन, त्याचा अभ्यास करून, त्याचं चिंतन करून आम्ही तो मार्ग चालायचा प्रयत्न करतो. आणि त्यातला जो पहिला भाग आहे की ज्याच्यामधून आम्हाला अनुभव नाहीये पण ईश्वर भेटावा असं मात्र वाटतंय प्रामाणिकपणे, तर त्यावेळेला कुठेतरी त्याला पाहावं, त्याचं ते रूप गुण. जसं मागच्या वेळेला आपण म्हटलं की नुसते गुणांचं वर्णन करून आम्हाला भागत नाही, ते आम्हाला मूर्त स्वरूपात लागतात आणि त्यांची उपासना करता करता आम्ही ते गुण आमच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून शूर कोणासारखा, तर शिवाजी महाराज एकदम आयडियल. का? कारण त्यांच्यातले गुण आम्हाला भावत असतात. ती व्यक्ती म्हणजे त्या गुणांचं मूर्त स्वरूप आहे आणि त्या व्यक्तीकडे बघून आम्ही प्रेरणा घेतो. म्हणून सगळ्या त्या सैनिक लोक पण ज्या वेळेला लढाईला असतात किंवा एकमेकांना उत्साह प्राप्त व्हावा म्हणून ज्या घोषणा दिल्या जातात वेगवेगळ्या शूर व्यक्तींच्या नावाच्या,
काय म्हणजे शिवाजी महाराज की जय काय म्हटलं जातं? आमच्यामध्ये ते शौर्य, त्यांच्यामध्ये जे होतं ते यावं, हा त्याच्या मागचा भाव असतो. तशाप्रमाणे भक्त हा पण देवाचे सगळे गुणवर्णन करतो. कशासाठी करतो? सगुण नामाचं स्वरूप का बरं स्मरण करतो? आमच्यामध्ये तो ईश्वर भाव प्रकट व्हावा. आणि संकुचित जी आमचा जीवभाव हा जरा शब्द वापरला, म्हणजे मी आणि माझं एवढंच घेऊन बसणं, ह्याच्यामधून आता हळूहळू व्यापकतेकडे जाण्याची जी माणसाची टेंडन्सी आहे, त्याच्यामधून एका सगळीकडे तर ईश्वर मी भागू शकत नाहीये, मग किमान त्या मूर्तीमध्ये तरी देव आहे. आणि मग तिथे मी बाकी कसाही कोणाशी वागत असेल, पण तिथे मात्र माझा आदरात असतो. मग संत, गुरु ह्या सगळ्या संबंधांमधून हळूहळू माणूस ते ईश्वर तत्व काही ठिकाणी तरी भावायला सुरुवात करतो. आणि ही अगदी नॅचरल गोष्ट आहे. म्हणून गीतेने पण अर्जुन विचारतो की तू सगळीकडेच आहेस, तर तुला मी बघायचं कुठे कुठे? मग भगवान सगळी स्थानं सांगतात की इथे मला बघ, इथे मला बघ, सूर्यामध्ये मला बघ, अग्नीच्या ठिकाणी बघ, जिथे जिथे यद्यत विभूतिमत सत्वम, जिथे जिथे उत्तम गुण दिसतात ते बघून जेलसी वाटून घेऊ नको. ते माझं स्वरूप आहे असं समज. यद्यत विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव. अतिशय श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे धन असं अर्थाने नव्हे, गुणांच्या रीतीने समृद्ध दिसेल, माझं स्वरूप आहे समज. तेही कठीण जात असेल तर समर्थांनी असं म्हटलंय की जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूचे लक्षण, ते सद्गुरूंचं स्वरूप आहे असं समज. कारण देवाचं स्वरूप आहे असं तुझ्या येणार असं माहित नाही, पण हे गुरुच या रूपाने आहेत. अशा रीतीने त्या गुणांच्या मधून ईश्वर भावना असं करायला लागल्यानंतर हळूहळू ती व्यक्ती त्या गुणांचा शेवटी काय आहे की सगळा विकास जो आहे, माणूस हा पशु आणि ईश्वर याचा एक मिक्सचर आहे. म्हणजे ईश्वरी गुण पण त्याच्यामध्ये आहे आणि पशुत्व पण आहे व्यवस्थित. त्यातले कुठल्या गुणांना प्राधान्य द्यायचं हे ज्या वेळेला ठरवतो मनहोश तो माणूस, असं जो रामकृष्ण म्हणतो की ज्याचं मन होश्वर आहे, म्हणजे काय करायचंय ध्येयाला अनुरूप ते वागत आहे, त्याला माणूस म्हणायचं. म्हणून सगळा पुढचा विकास हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून ईश्वर तत्वापर्यंत जाण्याचा हा आंतरिक विकासाचा आहे. म्हणून कुठल्या प्रकारचे गुण आम्ही अंतःकरणात अधिक काळ ठेवू तसे आम्ही होत जाऊ आपोआप. कारण तसं वागण्याची प्रेरणा आपोआप आमच्या मनामध्ये निर्माण होतं की असं राहिलं पाहिजे. म्हणून संतांकडे जाण्याचं, संतांचं चरित्र पाहण्याचं महत्व काय आहे की तसं व्हावं अशी प्रेरणा आमच्या अंतःकरणात यावी. कधीतरी ती येते, पण हळूच ती आमच्या नॅचरल टेंडन्सीमध्ये आम्ही ती घालवून बसतो. तसं होऊ नये. नाहीतर मग मी स्वामी पूर्वी म्हणत असत की खूप इंटेलिजंट माणसं आणि मग काय तर खूप चांगली जॉब करायचा, त्याच्यानंतर भरपूर पैसे कमवायचे, मग काय करायचं उपभोगायचे, पुन्हा ते उपभोगण्यासाठी पुन्हा काहीतरी त्याच सायकलमध्ये अजून आपलं जे बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता केवळ अशा प्रकारे उपभोगाची साधनं मिळवण्यात खर्च करायची, कारण त्याच्यामध्ये आम्हाला बरं वाटतं. ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी उच्च तत्व अनुभवावं असं कित्येक हुशार व्यक्तींना पण वाटत नाही. एक जडत्व घेऊन असतं. तसं भाग्याने ज्यांच्या बाबतीत नाहीये त्यांनी तो जो आपल्यामधला स्पार्क आहे की काहीतरी उच्च प्राप्त करून घ्यावं, तो केवळ आमच्यामध्ये आहे असं म्हणून समाधान न मानता ज्यांच्या सानिध्यामध्ये तो फुलेल त्या सानिध्यामध्ये, त्या वाङ्मयामध्ये हळूहळू स्वतः ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी म्हणून सगुण उपासना ही मोठ्या प्रमाणात मदत करते. म्हणून सगुणाचे आधार आहे. आधार कसला आहे? सगुणाचा आधार आहे, तो घ्यायला पाहिजे. कारण रमण महर्षींकडे एक जण आले होते की ईश्वर साकार आहे की निराकार. ते म्हणले तुम्ही कोण आहात? तुम्ही साकार. तुम्ही साकार आहात की निराकार? तुम्ही साकार आहे. मग तुम्ही जोपर्यंत साकार आहात तोपर्यंत तुम्हाला ईश्वर पण साकार लागेल. ज्या वेळेला आतमध्ये तुम्ही निराकार आहात असं तुम्हाला पटून जाईल, मग ईश्वर पण तुमच्यासाठी निराकाराच्या उपासनेला तुम्ही योग्य होत जाल. म्हणून धारणा समजून घेणं हा एक भाग आहे. निराकाराची उपासना करत राहणं, केवळ एकाच मर्यादित कक्षेत स्वतःला न ठेवता हळूहळू निराकाराकडे टेंडन्सी जी अंतःकरणाची आहे तिचा वापर करून घेणं, हे जरी असलं तरी
हळूहळू ती टप्पे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते असं एका रात्रीत होत नाही, सावकाश होत जातं. बदल जो आहे आणि तो जो बदल गोंधळकर महाराज असं म्हणतात की नाम इतर सगळ्या विधींनी किंवा साधनांनी जे होईल तेच नामाने पण होईल. नामाने व्हायला वेळ लागेल, पण जे होईल ते स्टेबल होत जाईल. कारण त्याच्यामधून अंतःकरण हळूहळू घडतं आणि हळूहळू होणारा बदल हा स्थायी असतो. एकदम तापलं की एकदम थंड होतं, जे संतांच्या सानिध्यात एकदम होतं काही वेळेला, की असं होऊन जातं करूनच उठू. ते लगेच घरी गेल्यावर थंड होतं. कोणीतरी पाणी ओतायला तयारच असतं घरी. त्याच्यावर तसं न करता हळूहळू तो बदल सावकाश होणार आहे. तो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. म्हणजे अंतःकरणाची भूमिका दृढ कशी होते, दीर्घकाल करायला लागते. नैरंतर्य पुन्हा पुन्हा नाही जमत आहे म्हणून निराश न होता पुन्हा पुन्हा ती गोष्ट आपल्यामध्येच आहे तत्व असं स्वतःला आश्वस्त करत राहावं लागतं. कुठे नाही पळून जाते, माझ्यामध्येच आहे, अंतःकरण नाही साथ देत आहे. म्हणून एक मोठं युद्ध असतं, त्याच्यामध्ये अनेक छोट्या 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 लढाया असतात, बॅटल्स असतात. पण एखादं युद्ध हरलं म्हणजे एखादी लढाई छोटीशी चकमकीमध्ये थोडी माघार घ्यावी लागली तरी फायनल युद्ध हरलं असं म्हणायचं कारण नाही. त्याप्रमाणे एखाद्या वेळेला मला ते नाही जमलं किंवा बऱ्याच वेळेला रादर नाही जमलं तरी अजून युद्धाचा रिझल्ट लागायचा आहे. असं प्रकारे स्वतःमधली जी लढायची, कोणाविरुद्ध लढायचं आहे, रात्रंदी नामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, मनाची लढाई ही सगळ्यात कठीण लढाई आहे. कारण त्या आपल्या आतमध्ये ते इतकं जवळ आहे, चैतन्याच्या जवळ आहे असं गीतेने ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की भगवंतांनी प्रेमानंद महाराजांनी ते खूप सुंदर हे केलं होतं की मनाबरोबर लढणं कठीण काय आहे, तर तुम्ही स्वतः चैतन्य स्वरूप आहात हे जरी असलं तरी भगवंतांनी ज्या विभूती सांगितलेल्या आहेत, तर इंद्रियाणा मनश्चास्ति, इंद्रियांमध्ये मन आहे असं कृष्ण म्हणतात. त्यामुळे ज्याच्याशी तुमची लढाई आहे ते पण भगवंतांची विभूती आहे. त्यामुळे तेही तितकं ताकदवान आहे, तुम्ही ताकदवान आहात, चैतन्य स्वरूप आहात. आता जी लढाई आहे ती बरोबर होईल असं म्हणून स्वतःला कितीही वेळा पडलो तरी हरणार नाही अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये जी उभारी घ्यायला लागते ती उभारी अशा प्रकारे सत्संगामध्ये होत असते. नाहीतर आम्हाला ते पटलेलं आहे, आम्हाला जमेल त्यावेळेला आम्ही ध्यान करतो, थोडंफार नामस्मरण करतो, भाव आहे आमचा, हे सगळं गाफील बोलणं आहे. सत्संग जर का अंतःकरणाला प्रयत्नपूर्वक घडवला नाही तर हे सगळं हळूहळू फेड होत जाऊन एका मर्यादित पातळीवर राहतं. म्हणून तसं आम्ही न करणं, याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या अभ्यासाचं प्रयोजन आहे. म्हणून नाना देवांच्या प्रतिमा लोक पूज्य ती धरुनी प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे हे समजून घ्या असं समर्थ म्हणतात. की प्रतिमा आहे त्याच्यामध्ये माझा भाव आहे, सगळं ठीक आहे, पण ज्याच्या प्रतिमा, ज्याच्या त्या प्रतिमा आहे तो परमात्मा कैसा आहे ऐसे ओळखिले पाहिजे. ओळखून भजन केजे, जैसा साहेब नमस्कारीचे ओळखिल्या उपरी. बॉस कोण आहे आधी बघितल्याशिवाय तर नमस्कार कसा करणार. तसं केवळ प्रतिमांमधून त्याला भावतोय चांगलीच गोष्ट आहे, पण प्रतिमा ज्याच्या आहेत त्याची मला ओळख झाली पाहिजे. अशा प्रकारे ज्ञानाची ओढ अंतःकरणाला लावून घ्या. आणि सगळ्या संतांचा प्रवास हा अशा प्रकारे म्हणजे ज्या संतांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारचे टप्पे साधनेचे दिसतात त्याच्यामधले एक महत्वाचे म्हणजे तुकाराम महाराज. आणि सुदैवाने त्यांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये तो सगळा प्रवास लिहूनच ठेवलेला आहे की कशा प्रकारे होते. आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त हवी. आधी काय ध्यान बिन करावं काही असं वाटत नव्हतं. एकादशी करत होतो, उपास करत होतो, तेवढ्यात बरं वाटत होतं. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आधारे धरून. मग मी थोडासा स्वाध्याय करायला लागलो, काही ना काही वाचायला लागलो, संतांची उत्तरं पाठ केली, विश्वास ठेवला. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्ट होनी. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. ही सगळ्यात इम्पॉर्टंट एक ट्रान्सफॉर्म करणारी गोष्ट आहे की नक्की सत्य काय असत्य काय हे लोकरूढीप्रमाणे जे काय चाललेले आहेत समजुती त्या न मानता मन केले ग्वाही. मूळ काय ते मी समजून घेईन. परवाच स्वामींचं जे प्रवचन युट्यूबवर
आलेलं आहे गुरुदेव रानडेंवरचं. त्यात त्यांनी जे म्हटलेलं आहे की सत्याचं सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे की त्याला बहुमताने प्रूव्ह करायला लागत नाही. म्हणजे जिकडे बहुमत आहे तिकडे सत्य आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. सत्य हे बहुमताच्या विरुद्ध पण असू शकतं. म्हणून अनेक लोक, कोणाचं वचन आहे मला पटकन आठवत नाही, पण एका खोलीमध्ये 10 आंधळे जमा केले तर त्या 10 आंधळे आता 10 जण एकत्र आले म्हणून एक डोळस निर्माण जसं होत नाही तसं अनुभव ज्यांना नाही अशी 10 व्यक्तींनी कितीही बडबड केली आणि ते एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला तरी त्याच्यातून एक अनुभवी निर्माण होत नाही. म्हणून कोणाकडे जावं, कोणाचा अनुग्रह घ्यावा. बद्धापासी गेला बद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, हे जे म्हटलेलं आहे समर्थाने. तर बद्ध याचा अर्थ ज्याला अजून अनुभव नाही ईश्वर तत्वाचा, त्याने कितीही त्याचं वर्णन करायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या पूर्व कल्पनांमधूनच येणार आहे आणि ते कधीही पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून ज्याने अनुभवलेलं आहे त्याच्याकडून ते समजून घ्यावं. आणि ते समजून घेतल्यानंतर 2 भाग आहेत. एक म्हणजे ईश्वराचं स्वरूप समजून घेणं हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे ईश्वराची अनुभूती कुठल्या मार्गाने येते आणि त्याच्यासाठी म्हणून काय करावं लागतं ही गोष्ट समजून घेणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. एक वेळ ईश्वराचं स्वरूप आम्हाला टेंटेटिव्हली कळलं तरी चालेल, कारण ते शेवटी आम्ही कितीही समजून घेतलं तरी ते कल्पनाच आहे त्याची. पण मार्ग मात्र कसं चालायचं आहे, साधना कशी करायची आहे, हा भाग मात्र आम्हाला निश्चित समजलेला असला पाहिजे. आणि तो भाग जे सांगतात त्यांना संत असं म्हणतात, कारण की ते अनुभवलेलं आहे, आता ते सांगू शकतात. आता अशा म्हणजे तुकाराम महाराजांचा जो उल्लेख आला त्याच्यामध्ये जो भाग आहे की अशा प्रकारे एक साधा भाव धरून हळूहळू स्वतःला डेव्हलप करण्याची साधकाची प्रवृत्ती जी असते ती त्यांच्या चरित्रामध्ये व्यक्त होते. आणि तो भाव जसजसा पुढे प्रगाढ होत जातो, महाराजांचा प्रवास त्या गाथेमध्ये दिसतो. हळूहळू जी प्रतिमा धरून पूजा चाललेली आहे तो भाव व्यापक होऊन सर्वात्मक ईश्वराचा भाव अंतःकरणात उदित व्हायला लागला की त्याला भावावस्थाच आहे ती, म्हणजे खरं सांगायचं तर. पण ती भावावस्था पण साधनेने हळूहळू फुलत जाते. मग पुढे ते ज्या वेळेला मी सगुण उपासनेचा हा एक फायदा आहे की ईश्वराशी आम्हाला किंवा उपास्य देवतेशी आम्हाला बोलता येतं, संवाद साधता येतो. ब्रह्माशी काय बोलणार, निराकार ब्रह्माशी बोलत नाही, तेही प्रतिसाद देत नाही. आम्हाला प्रतिसाद देणारा कोणीतरी लागतो. इकडून हाक मारल्यानंतर तिकडून ओ आली तर मजा आहे. आणि म्हणून संत ज्या वेळेला वागतात त्यावेळेला केवळ निराकार ब्रह्माचा कल्पना न करत राहता साकारामधून साथ प्रतिसाद देत त्याचा हात धरून चालणं, हा जो भाग आहे हा आश्वस्त करणारा भाग हा सगुण उपासनेमध्ये मोठ्या प्रकारे ॲड्रेस होतो. आणि ते करता करता तो भाव हळूहळू आता ते ज्ञान मी प्राप्त करून घेतलं माझ्या इंटेलिजन्सवर, अशा प्रकारे अहंकार पण मनात न येता तूच आता तुझं स्वरूप मला समजावून दे, अशा प्रकारचा भाव अंतःकरणात येतो. आणि मग हळूहळू ते तत्व स्वतःला विशद करून देतं की मी कसा आहे. हे देवाने सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल की तो कसा आहे. ते रामकृष्ण जे म्हणत असत की मशालीच्या उजेडामध्ये सगळं काही दिसतं, पण ज्याने मशाल धरलेली आहे तो दिसायला हवा असेल तर त्यालाच विनंती करायला लागेल की ती मशाल जरा तुझ्या चेहऱ्याकडे धर आणि तुझा चेहरा मला बघायचा. म्हणून ईश्वराच्या अस्तित्वामुळे सगळं जग प्रकाशित होतं, पण त्या प्रकाशामध्ये ईश्वर दिसणार नाही. तो जर दिसायला हवा असेल तर त्यालाच विनंती करणं भाग आहे की तू कसं आहेस ते मला दाखव, कारण मी कितीही इमॅजिन केलं तरी ते माझ्या मर्यादेमध्येच आहे. आणि तो भाव ज्या वेळेला अधिक प्रगाढ रीतीने व्यक्त होतो त्यावेळेला महाराजांचा जो अभंग आहे की आता ती पूजा करता करता तो पूजा घेणारा देव हा केवळ त्या मूर्तीमध्येच आहे मर्यादित, हा भाव निघून जाऊन आता सगळंच काही तूच आहेस. मग आता प्रश्न असा पडतो की कासियाने पूजा करू केशीराजा, आता कशाने तुझी पूजा करू असे प्रश्न पडला का, तर हाची संदेह माझा फेडी आता, उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे. मी तुला स्नान घालतो तर पाणी पण तूच आहेस असं आता मनात जेन्युइनली येत आहे, म्हणजे केवळ विचार आहे अशातला भाग नाही. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, हे जे सगळं आहे हे पण तूच निर्माण केलेलं आहेस, त्यात सुद्धा माझं काही नाही, तूच तुझ्या स्वरूपाने आहेस. तेथे मी दुर्बळ काय करू, फळदाता तुझी तांबूल अक्षता, तरी काय अनंत वाहू तुझं, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, धातू स्वरूपाने पण तूच आहेस.
ब्रह्मतेची अन्न दुजे नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं, म्हणून नैवेद्य दाखवला तर तेही पूर्ण ब्रह्म आहे, ते पण तुझं स्वरूप आहे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. जसं रामकृष्ण हरी हे तुझं नाव आहे, तसं धूप दीप हे पण तुझं नाव आहे. अशा प्रकारचा एक व्यापक भाव की केवळ मर्यादित वेळेला आम्ही पूजा करतो आहोत, देवाशी संबंधित होतो आहोत असं नसून आता जे जे काही करतो आहोत त्या सर्वांमधून आम्ही ईश्वराचा स्पर्श घ्यायला अंतःकरण शिकतं. आणि तो व्यापक भाव अंतःकरणात जसा निर्माण होतो तसं हळूहळू निराकाराची संकल्पना जी आम्ही एक इमॅजिन केलेली होती आणि प्रत्यक्षात सगळीकडे हळूहळू परमात्मा आहे. म्हणून नरेंद्रनाथ म्हणजे विवेकानंद ज्या वेळेला रामकृष्णांकडे जात त्यावेळेला ते आणि हजरा महाशय म्हणून एक जण तळकट व्यक्ती होती रामकृष्णांकडे, की ते रामकृष्णांची सतत वाद घालायचे. काही काही वेळेला रामकृष्णांची कॉम्पिट पण करायचे. रामकृष्ण सगळं चालवून घ्यायचे. म्हणजे खूप गमतीदार त्यांच्यातले संवाद आहेत की एक दिवस बसलो आणि बघितलं, म्हणजे हजरा महाशय रामकृष्णांना सांगतात की कोणाला किती ज्ञान झालेलं आहे. तर नरेंद्राला 16 आणि ज्ञान झालेलं आहे, कारण नरेंद्राचं आणि त्यांचं पटतच आहे. मग त्यामुळे मग रामकृष्ण तर म्हणतात मग माझं किती पद झालेलं आहे. तर तुमचं 12 आणि झालेलं आहे, तुमच्यात अजून थोडासा रजोगुण राहिला आहे. असं बोलणारी व्यक्ती. पण कधी कधी येऊन ते म्हणत की हा हजरा म्हणजे दर थोड्या वेळाने काहीतरी विक्षिप्तपणा करत असतो, कधी कधी असा सरळ असतो, कधी कधी वाद घालत असतो. तर ते हजरा महाशय आणि नरेंद्रनाथ पडवीमध्ये रामकृष्णांच्या खोलीच्या वाद घालत बसले होते आणि काहीतरी चर्चा निघाली. तर रामकृष्णांचं म्हणजे काय, पाणी ब्रह्म लोटा ब्रह्म असं म्हणून दोघेही हसायला लागले. तर त्यावेळेला रामकृष्ण तिथे आले, का हसताय? तर नरेंद्रनाथ म्हटले की हे म्हणतात की तुमचं म्हणजे पाणी ब्रह्म लोटा ब्रह्म, तर म्हणून हसतोय. तर ते म्हटले खरंच आहे, पाणी ब्रह्म लोटा. असं इतक्या कन्व्हिक्शनने ज्या वेळेला ती व्यक्ती बोलते त्याचा अर्थ अनुभव असल्याशिवाय ती व्यक्ती असं बोलू शकत नाही. म्हणजे कोणीतरी आपली मजा घेत आहे आपल्या उपासनेचं असं नसून त्याला अजून ते कळलेलं नाहीये, म्हणून रिलॅक्स ती व्यक्ती किती असू शकते, ज्ञानाच्या पातळीवरचीच व्यक्ती असं बोलू शकते. म्हणून निराकाराची उपासना हा भाग जो आहे तो आणि तत्वाचा बोध करून घेणं स्वतःच्या आतमध्ये, हे करत असताना अंतःकरण त्याच्यासाठी सक्षम होत जाणं आणि ते भावाच्या अंगाने होत असतं. तो भाव अधिकाधिक ठिकाणी आम्हाला पाहता येणं, अधिकाधिक सखोल रीतीने का तो आमच्या अंतःकरणावर राहणं, हे ज्या वेळेला अंतःकरण शिकतं तेव्हा ते हळूहळू शुद्ध 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 होत जातं. म्हणून बुद्ध्या विशुद्ध या युक्तो, कशा रीतीने मला तू प्राप्त होशील तर विशुद्ध बुद्धीने प्राप्त होशील असं जे म्हटलं. विशुद्ध म्हणजे शुद्धाच्याही पलीकडे अतिशय शुद्ध ईश्वर भावमयच होऊन गेलेली आहे ती व्यक्ती बुद्धीने. त्यावेळेला तिचं ते तत्वाला वेध घेण्याची शक्ती प्राप्त होते. पण ते होईल कसं? केवळ त्याचं श्लोक पाठांतर करून आणि कन्सेप्ट समजून घेऊन होईल, म्हणजे किमान मार्ग कळेल. पण त्याच्यासाठी उपासनेची पावलं चालायला लागतात. आणि त्याच्यासाठी म्हणून मग एक जी मोठी दरी आहे की एक व्यवहार आहे आणि एक ईश्वराचा अनुभूतीचा मार्ग आम्हाला समजलेला आहे, ती दरी उल्लंघून सगळं काही ईश्वरमय करून घेणं, असं अंतःकरणाला जी निकड निर्माण होते ती या सगुण उपासनेमधून भरली जाते, भावाच्या अंगाने भरली जाते. दरवेळेला आम्ही योगावस्थेत राहू असं नाही, ध्यान करू त्यावेळेला त्याच्यामधलं पण स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की 1.5 तास ध्यानाला का बसलं पाहिजे, तर शेवटच्या अर्ध्या तासाचं ध्यान थोडंसं लागतं. पहिला अर्धा तास मारामारीमध्ये जातो, पुढे जमेल की नाही ह्याच्यात जातो, आणि शेवटच्या अर्धा तास मन एकाग्र होतं. म्हणून त्या 1.5 तासाच्या ध्यानामधला पण खरा टप्पा प्राप्त झाला असा थोडाच वेळ असतो. ती योगाची अवस्था आम्ही नंतर कॅरी करायचा प्रयत्न पण करू थोडा, जेवढा वेळ जाईल. पण इतर वेळेला जे अंतःकरण बहिर्मुख होऊन राहतं त्याला आतमध्ये ईश्वराभिमुख करून राहण्याचा भाग आधार कुठला आहे? भाव. हा की तो भाव म्हणजे सगळीकडेच ईश्वर आहे, जिथे जिथे आम्हाला शक्य असेल तिथे ईश्वराचं स्वरूप गुरुदेवांचं ज्या वेळेला, आणि ते अनेक प्रकारे ते व्यक्त होत राहतं. म्हणजे दरवेळेला ते एकाच साच्यामधून व्यक्त झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं असं नाहीये. म्हणजे दरवेळेला ते आठवल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे असं नाहीये, दरवेळेला ते झाल्यानंतर काहीतरी गदगदून आलं पाहिजे असं मुळीच नाहीये. तो आहे असं वाटणं
आणि त्याचं स्मरण होणं प्रत्येक वेळेला. गुरुदेवांचं त्यांना भेटीला एक जण तो एक मुंडासं घातलेला माणूस आला पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये. तर ते बघितल्यानंतर त्यांना एकदम वाटलं की महाराज पण अशाच प्रकारचा तो पटका घालत असत, म्हणजे भाऊसाहेब महाराज. आता ह्याच्यामधून एक खेडूत व्यक्तीला बघितल्यानंतर त्याच्या त्या फेटा बांधण्याच्या स्टाईलवरून गुरूंची आठवण होती. ह्याच्यामध्ये ती व्यक्ती ज्ञानीच आहे गुरुदेवांसारखी, पण तरी सुद्धा तो भाव बुधा भाव समन्विता, ज्ञानी पण भाव धरून बसलेला. जिथे जिथे म्हणून आम्हाला अशा प्रकारचा भाव निर्माण होतो, तो भाव प्रयत्नपूर्वक राखणं. कारण अशा प्रकारे भाव निर्माण होणं ही काही सामान्य गोष्ट नाही. आम्ही ते किरकोळ घेतो की झाली आठवण, तसं नाहीये. तशी आठवण सगळ्यांना होत नाही. ती होत असेल याचा अर्थ अंतःकरण साधनेमध्ये हळूहळू पुढची पावलं चालत आहेत. तशा प्रकारचा भावयुक्त असणं ही अंतःकरण रजोगुणी न होऊ देण्याचं एक मुख्य त्याचा बेस आहे. भावमय राहणं, भावमुखी राहणं. याचा अर्थ दरवेळेला वेगवेगळ्या कल्पना लढवत बसणं आणि काहीतरी इमॅजिन करून घेणं असं भाग नसून नॅचरली जेवढा भाव असेल तेवढा असेल. इतर वेळेला योगाच्या साह्याने सेल्फवर राहायचा प्रयत्न करणं. पण सेल्फवर राहता येत नाहीये आणि भाव पण नाहीये, मग ती व्यक्ती अंतःकरणाने कोरडी होत जाते आणि मला हे काही जमत नाही अशा प्रकारच्या भूमिकेत येऊन जाते. म्हणून योग साधण्यासाठी पण भावाची आवश्यकता आहे. भाव याचा अर्थ ईश्वर आहे अशा अस्तित्वाची जाणीव धरण. ध्यानामध्ये आम्ही ती मी आहे अशा प्रकारच्या अस्तित्वाची धारणा धरतो, स्वभाव. आणि इतर वेळेला जो असतो तो ईश्वर भाव. हे दोन्हीही, त्याला मग स्व म्हणा किंवा ईश्वर म्हणा, एकाच तत्वाची दोन नावं आहेत. आणि त्यामुळे भाव हा मी कुठल्याही नावाने धरला तरी तो त्या एकाच तत्वाचा भाव आहे. म्हणून त्याच्यामध्ये कुठलीही फारकत न करणं, पण त्याच्यामध्ये फार इमॅजिन न करत बसता हळूहळू जो योगाचा मार्ग आहे तो अंतःकरणात चालणं यालाही ऑप्शन नाही हे मात्र समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे कितीही प्रकारचा भाव अंतःकरणात निर्माण झाला तरी त्या भावाच्या साह्याने ईश्वर म्हणजे अंतःकरण सात्विक राहील, ईश्वर स्मरणात राहील, सगळं छान आहे. पण जे अनुभवाचा भाग आहे तो मात्र स्वतःच्या आतमध्येच येणार आहे, हे मात्र निक्षून स्वतःला बजावायला लागतं. म्हणून जो प्रवास सांगितलेला आहे, आधी देखला देहधर, की देखला म्हणजे अनुभवला. कुठे? स्वतःच्या आतमध्ये आधी, मग पाहावे जगदांतरी. आणि हे दोन्ही प्रवास सायमल्टेनियसली चालू ठेवावे लागतात. की स्वतःच्या आतमध्ये ईश्वर तत्वाचा वेध घेणं स्व म्हणून, सेल्फ म्हणून, आणि ज्या वेळेला बाह्य जगात वावरतो आहे त्यावेळेला पण तोच आहे सगळ्या रूपाने नटलेला. अशा प्रकारे अंतःकरणाने होल्ड करणं, विचारपूर्वक ठरवून हेतुपुरस्सर. आमच्या मनात आपोआपच एक दिवस भाव उदित होईल आणि सगळं काही ईश्वरमय आहे असं कळेल. असं जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. पण तोपर्यंत मला कन्सेप्ट म्हणून तरी मान्य आहे की सगळीकडे ईश्वरच आहे, ईश्वराने जे जग निर्माण केलेलं आहे. मग मला जिथे जिथे शक्य होईल तेव्हा प्रयत्नपूर्वक मी तो भाव धारण करेन असं स्वतःला ठरवणं. त्या प्रवचनामध्ये स्वामींनी भाऊसाहेब महाराज उंदीकरांची म्हणजे किती हे लोक स्वतःच्या साधनेला आणि ओरिएंटेड असण्याला महत्त्व देऊन होते की त्यांचे ते त्रिकाळ नेम करत असत. म्हणजे 3 वेळेला ध्यान करत, दरवेळेला 3 तास, म्हणजे 9 तासाची साधना. आणि ती वेळ चुकलेली नसे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला ज्यावेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला ध्यानाची त्यांची वेळ होती. मग ते कुठे का असे ना तिथे त्यावेळेला ध्यानाला बसत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एकदा ते प्रवासामध्ये होते आणि 10 मिनिटात पोचणार होते मुक्कामाच्या ठिकाणी. आता 10 मिनिटात पोचल्यानंतर करू असं न करता तिथे वाटेमध्येच नेम केला आणि मग ते 10 मिनिटांनी 3 तास ध्यान केलं आणि मग त्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. ह्याच्यामधून त्यांची ती प्रायोरिटी कळते. किंवा मागे पाचपोर सरांनी ती आठवण स्वामींची सांगितली होती की संध्याकाळच्या वेळेला ते सायम उपासना करून घेत स्वामी. तर गाडीमधून प्रवास करत असू तर संध्याकाळ झाली, सूर्यास्ताच्या वेळेला गाडी थांबवून तिथे सगळ्यांकडून ती उपासना म्हणून घेतली आणि पुढे गेले. हा जो भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा स्वतःला नियम लावण्याचा भाग आहे. सगळीकडेच तो आहे आणि सर्व काळ तो आहे आणि माझ्या मनामध्ये जेव्हा जेव्हा नाम येईल तेव्हा तेव्हा मी घेईन असं होत नाही. ते मन कधीच घेत नाही, कधीच घेऊ पण देणार नाही तुम्हाला. म्हणून नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे असं जे म्हटले. आम्हाला वाटतं ठीक आहे नामस्मरण सर्व काळी करत जावे, पण पहिले शब्द नित्य नेम. नित्य नेम धरायला पाहिजे की ह्या वेळेला मी करेन. सर्व काही झालं चांगलीच गोष्ट आहे, पण काही काही निमित्त आम्ही ठरवून ती केली पाहिजे.
की यावेळेला मी हे करेनच. मग ते काही अन्नाचा पहिला घास ग्रहण करताना मी देवाचं नाव घेईनच असं ठरवलं. पूजा करत असताना मी नामस्मरणामध्ये राहीनच असं ठरवलं. अशा प्रकारचे नियम अंतःकरणाला लावून घेणं. जसं नोकरदार माणसं ही सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 जी काही त्यांचं जॉबची वेळ आहे त्याच्यामध्ये दुसरं काही करणार नाही, हेच करणं आहे त्यांना जसं भाग असतं. मग मी कधीही करू शकेन ते काम असं नाही, त्यावेळेला करेन. त्याप्रमाणे काही अध्यात्म आम्हाला कळल्यानंतर ते अध्यात्म अंगवळणी पडण्यासाठी म्हणून माणसाला ज्यावेळेला अंतःकरणाला नियमाच लागतं त्याच वेळेला त्याला वळण लागतं. म्हणून लहान मुलांना पण आम्ही जे वळण लावतो की बाहेरून आल्यानंतर पहिला स्वच्छ हो, मग त्याच्यानंतरच खायला मिळेल. हे काय तर स्वच्छ राहावं ओव्हरऑलच, पण ते स्वच्छतेची सवय लागणं, त्या निमित्ताने लागणं. तसं उपासना पण अंगवळणी पडण्यासाठी आम्ही काही वेळेला ठरवून ती करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मुख्याचा भाग आहे की आधी देखला देहधारी स्वतःमध्ये आधी पाहणं आणि मग पाहावे जगदांतर, ही ज्ञानाची अवस्था सांगितली आहे. की मग सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी जत्मनी, हे सर्व भूतांच्या रूपाने पण मीच आहे आणि सगळी बुद्ध माझ्या अंतःकरणात आहे, म्हणजे माझ्यामध्येच माझंच स्वरूप आहे. अशा प्रकारची जी धारणा आहे ही ज्ञानाची धारणा आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. श्रीधर स्वामींचा प्रसंग स्वामींनी कोट केला होता की श्रीधर स्वामी पुण्यामध्ये शिकायला होते आणि त्याच्यानंतर संन्यास घेऊन आता सज्जनगडावरच राहायला जायचं असं ठरवलं. हॉस्टेलला राहत होते पुण्यात. तर मित्रांनी विचारलं की तू तर साधू म्हणून चाललायस, तू जेव्हा साधू बनायला चाललायस तर साधू म्हणून ज्यावेळेला परत येशील त्यावेळेला आम्हाला भेटल्यावर आमच्याकडे कसं बघशील. तर ते म्हणाले की माझ्याच 100 फोटोकॉपीज काढल्यानंतर जसं बघेन माझ्याच फोटोकडे तसं तुमच्याकडे आत्मोपम्येन सर्वत्र. म्हणजे धारणा केवढी मॅच्युअर असली पाहिजे. ते जेव्हा होईल तेव्हा होईल. किमान मी सगळीकडे जगामध्ये ईश्वर दिसेल ते दिसायच्या आधी किमान स्वतःच्या आतमध्ये तो पाहणं, हा टप्पा जर का आम्ही याच्यामध्ये गाफील राहिलो तर केवळ भावाच्या अंगाने ते मध्ये मध्ये स्मरण होणं हे एक अतिशय पोकळ राहील. सारखं भाव निर्माण करणं आणि तो आहे असं भावच राहणं. आणि प्रत्यक्ष भरीवता जी आहे ती अनुभवानेच येत असते. आणि तो अनुभव आधी देखील देहधारी म्हणजे स्वतःमध्ये पाहणं आणि त्याच्या तयाजनी उपरी परिब्रह्म पावे, म्हणजे सगळीकडे तत्वस्वरूपच आहे, त्याच्यामधलं सगळीकडे पण बाजूला पडून तत्वस्वरूपच आहे. म्हणजे जगाच्या रूपाने ईश्वर नटलाय हे म्हणणं जरी झालं तरी त्याच्या पलीकडे जग नावाची एक स्वतंत्र गोष्ट नाहीच आहे, ईश्वरच आहे. अशा प्रकारचं अनुभूतीच्या अंगाने येणं, अशा प्रकारचा भाग हा डेव्हलप होत जाणार आहे. पण त्याच्यासाठी सगुण उपासना आणि दुसरं म्हणजे योग प्रक्रिया, या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालवता तो टप्पा हळूहळू किमान आकलनाच्या क्षमतेत येतो. आणि एकदा का तो हा असं आहे हे अंतःकरणाला रजिस्टर झालं की पुढचा मार्ग हळूहळू सोपा होत जातो. कारण मग काय धरून राहायचं हे अंतःकरणाला एकदा कळलं की मग ते इकडे तिकडे स्वामींच्या शब्दात फापलत बसत नाही. तोपर्यंत ते ट्राय करत असतं, हे पण जमते का ते पण जमते का. ज्यावेळेला एक सर्टन गोष्टी जमायला लागतात त्यावेळेला हा असं केल्यानंतर पुढे जमतं. काही वेळेला नाही जमत, कधी केव्हा सजे केव्हा न सजे असं समर्थांनी म्हटलंय की काही वेळेला जमतं काही वेळेला नाही जमत. नेहमीच जमलं तर सगळेच जण राजे झाले असते असं त्यांनी म्हटलंय. तसं जरी नसलं तरी अंतःकरण शिकत होतं. म्हणून मुख्य जो भाग आहे की विचाराची अनन्य झाला, पाहणारा विण प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. की विचार करता करता म्हणजे विचाराचा अर्थ वेध घेता घेता अनन्य झाला, तत्वस्वरूप प्राप्त झाला. पाहणारा विण प्रत्यय आला, वेगळा कोणी पाहणारा आहे हा भाग निघून जाऊन तत्वस्वरूपामध्ये विलीन होऊन गेलं. आणि असं होऊन गेलं ही जी वृत्ती आहे ती पण आता मावळली, त्याला बरे पहा. असा सगळा तो योगाचा प्रवास आणि सगुण उपासना ह्या एकूण समाजामध्ये एकत्रितरित्या आणलेले आहेत. म्हणजे काही काही समाज जे सर्व अंग परिपूर्ण असे आहेत त्याच्यातला हा एक समाज आहे की ज्याच्यामध्ये उपासनेची सर्व अंग विशद केलेली आहे. त्याचा पुढचा भाग घेतो आपण पुढच्या वेळेला. हरिओम.